कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार आज नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी मोठ्या उत्साहात स्वीकारला। मी प्रतिनिधी विजय गायकवाड। पदभार स्वीकारताना त्यांनी बदलापूर भ्रष्टाचार मुक्त करण्याचा, ठेकेदारी कमी करण्याचा आणि रहिवाशांचा टॅक्स अर्धा करण्याचा निर्धार जाहीर केला। यावेळी आमदार किसन कथोरे उपस्थित होते। विशेष म्हणजे 20 वर्षाच्या आमदारकीत पहिल्यांदाच आमदार कथोरे नगरपालिकेत प्रत्यक्ष हजर राहिले। आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री व राज्य सरकारकडून मदत घेऊन बदलापूरसाठी टॅक्स अर्धा करू, सर्व सुविधा देण्याचे आश्वासन दिले। नगराध्यक्ष पदग्रहणानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक, रेड कार्पेट आणि महिला स्वागत करण्यात आले। आमदार किसन कथोरे आणि नगराध्यक्ष रुचिता घोरपडे बोलत असल्याचा व्हिडिओ ऐका पुढे। सगळ्या प्रवाशांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत, महिलांची भेट घेतली, काय एकंदरीत समस्या जाणवल्या आणि कशा प्रकारे त्याकडे आपलं बदलापूर हे मुंबईपासून भरपूर लांब आहे। आपल्याकडे मेट्रो 14 मंजूर झालेली आहे, पण त्याचं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपली ही मध्य रेल्वेच आपल्यासाठी जीवनवाहिनी आहे आणि या जीवनवाहिनीतून शेकडो प्रवासी मुंबईपर्यंत कामानिमित्त जात असतात आणि त्याच्यासाठी त्यांचा प्रवास सुखकर व्हावा त्याच्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी त्यांना आभार प्रदर्शन, त्यांचे धन्यवाद द्यायला गेली होती की त्यांनी खूप मोठा विश्वास माझ्यावर दाखवला आणि मला या नगराध्यक्षपदी रुजू केले। त्यांनी मला भरघोस मतदान केले। तर त्यांच्या समस्यांमध्ये पहिलं प्राधान्य असणार आहे 15 डब्याची गाडी बदलापूरमध्ये लवकरात लवकर यावी, स्टेशन परिसराची, शौचालयाची, स्टेशनच्या स्वच्छता व्हावी, ह्याच्यासाठी आम्ही स्टेशन मास्टरची भेट घेतली आणि बऱ्याचशा अशा गोष्टींवर चर्चा केली। तसेच तिथे बोर्ड लावण्यासाठी मी त्यांना सांगितलं की स्वच्छता राखण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त जाहिरात करून, भले जर आपल्याला थोडा दंड जर उभारायची वेळ आली तर ती सुद्धा आपण उभारू, कारण काय वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना दंड आकारल्याने त्यांच्यामध्ये शिस्त एक लागलेली आहे। तशी स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा आपण तसंच केलं तर लोकांचा प्रयत्न केला, पण बाळासाहेबांची आठवण कोणाला झाली नाही। बाळासाहेबांचा पुतळा सुद्धा बदलापूर शहरामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा लवकरात लवकर उभा करण्याचा निर्णय घेतला जाईल। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पण काम तातडीने कात्रप भागामध्ये आपण सुरू करतोय आणि एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर विविध विचाराच्या काही प्रकल्पांच्या बाबतीतला जर आपण घेतला तर सगळ्यात महत्वाचं सॅटिसचा प्रकल्प दोन्ही बाजूला, रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला सॅटिसचा प्रकल्प करण्याचा आजच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना साधारण 1 तासात बोलवलेत। मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटायला गेलो आणि त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना सूचना केल्यात की बदलापूरच्या प्रकल्पांच्या तातडीने माहिती घ्या। मला माहित नव्हतं एवढं फास्ट काम असेल। आज एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना बोलावून उद्या मी एमएमआरडीए मध्ये स्वतः जाणार आहे आणि या प्रकल्पांना दिशा देण्याचा प्रयत्न करतोय। नदीचं खोलीकरण आणि नदीला चांगल्या प्रकारचं सौंदर्यीकरण असावं, पुरापासून धोका जो आहे तो मुक्त व्हावा, यासाठी गिरीश महाजनांची आमच्या नगराध्यक्ष आम्ही सगळ्यांनी भेट घेतली आणि तो प्रकल्प हातात घेऊन पुरापासून नागरिकांना दिलासा मिळावा ही त्याच्यामधली महत्वाची नगराध्यक्षांच्या मनातली भावना आहे, तिला सुद्धा दिशा दिली जाईल। विशेषतः रेड लाईन आणि ब्लू लाईन याच्या लवकरात लवकर त्याचे आदेश काढले जातील, त्याच्यावर समिती स्थापन केलेली आहे। त्या समितीचा लवकर अहवाल घेऊन तो निर्णय सुद्धा बदलापूरच्या दृष्टीने आपण चांगला करतोय। त्याचबरोबर आपल्याला जो आता सांगितलं कार्मेल स्कूल पासून एक ब्रिज, त्याचं काम लवकरात लवकर भूमिपूजन करतोय व कार्यादेश झालेले आहेत। होप इंडियाच्या बाजूनी पलीकडच्या बाजूला जायला आपल्याला तो सुद्धा एक ओव्हरब्रिज घेतोय आणि एक समांतर ब्रिज बॅरेज पासून तर समर्थ चौकापर्यंत रेल्वे स्टेशनच्या बाजूनी तो एक ब्रिज आपण तयार करतोय, जेणेकरून बदलापूरच्या वाहतुकीचा प्रश्न हा आपण संपूर्ण त्यामधून काढतोय। एक चांगल्या प्रकारचं सुसज्ज हॉस्पिटल असावं, आरोग्य यंत्रणेच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात याचाही ठराव लवकरात लवकर देतील द्या आणि त्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून 200 बेडचं हॉस्पिटल आपण बदलापूरमध्ये घेतोय शिरगावला। त्याची दिशा नगराध्यक्ष बसल्यावर लवकर सुरू होईल असं मला विश्वास आहे। एक जेवढे प्रकल्प त्यांच्या मनात त्यांनी जेवढ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी आश्वासनं दिलेली आहेत, आमच्या राष्ट्रवादीच्या वतीने काही आश्वासनं दिली असतील